चला तर मंडळी, आज आपण चाळणीवरती वांगे ठेवून कुठली रेसिपी बनवणार आहोत हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच। त्यासाठीच रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे लागणार आहे आपल्याला सर्वात पहिले तर पॅन। आता पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये ना 3 मोठ्या साईजचे पातळ चिरलेले कांदे घालून घ्यायचे। कांद्यामध्येच थोडंसं तेल घालायचं। तेलामुळे ना पटकन असा कांदा मोकळा होतो, पटकन भाजला जातो, वेळही कमी लागतो। ह्या सगळ्या गोष्टी तेलामुळे होतात। त्यामुळे ना थोडंसं तेल इथे लगेचच घालून घ्यायचं आणि सतत हलवत हा कांदा आपल्याला 50% भाजून घ्यायचा आहे। 50% जोपर्यंत कांदा भाजत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही। आता इथे 50% कांदा भाजला गेला की त्यामध्ये भरपूर असा लसूण तसंच आलं घातलेलं आहे 2 इंच। त्यानंतर आपल्याला लसूण व आलं देखील छान भाजायचं। आता लसूण, आलं आणि कांदा 70% भाजलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला शेंगदाणे। पाववाटी इतके शेंगदाणे घालून घेतलेले। शेंगदाणे छान खुसखुशीत भाजल्या जावेत त्यासाठी त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। त्यानंतर पुन्हा एकदा हे शेंगदाणे आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे ना सगळे मसाले छान भाजल्या जातील। कांदा घालून शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं देखील आपल्याला घालून घ्यायचं। शेंगदाण्याचं व खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे। आता ना खोबरं किसून घेतलेलं असल्यामुळे व्यवस्थित भाजलं जातं। इथे कट केलेलं खोबरं तुम्हाला सेपरेट भाजायचं आहे, जर तुम्ही कट करून घेणार असाल तर। आता आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत सतत हलवत भाजायचेच आहे, पण यामध्ये आणखीन एक पदार्थ ॲड करायचा, तो म्हणजे सर्वात शेवटून आपण घालतोय तीळ। आता या तिळामुळे ना या पदार्थाला छान चव येते, त्यासाठी तीळ अगदी आवर्जून घालायचे आहे। आता तीळ छोटे असल्यामुळे पटकन करपू शकतात, त्यामुळे आपण ना 90% जो मसाला आहे भाजल्यानंतर यामध्ये तीळ वापरलेले आहे। आता तीळ घालून फक्त आपल्याला हा मसाला जो आहे तो असा पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे कसं खालच्या साईडवरती कांदा, शेंगदाणे तसंच बाकीच्या जिन्नस भाजल्या जातील, जेणेकरून आपले तीळ जे आहेत ते करपणार नाहीत। आता ना व्यवस्थित असं 2 मिनिटं ठेवलं होतं, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। पातळ असं गरम पॅनमध्ये पसरवून ठेवूया आणि गॅस बंद करूया, कारण आता पॅन आपला ऑलरेडी खूप गरम आहे, त्यामुळे ना इथे गॅस बंद केला तरी सुद्धा चालणार आहे। फक्त आपल्याला हा मसाला एकदम पातळ असा पॅनमध्ये पसरवून ठेवायचा आहे। गॅस बंद करून हा मसाला थंड होईस्तोवर असाच पसरवून ठेवला होता। त्यानंतर इकडे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। आता याचं वाटण तयार करून घेऊया। तर वाटण तयार करून घेण्यासाठी इथे आपण भरपूर अशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे। आता हा भाजून घेतलेला मसाला घालूया, तसंच त्यामध्ये मूठ भरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया। कोथिंबीर आपल्याला आवर्जून या वाटणामध्ये घालायचे आहे आणि हे वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करत असताना वाटणामध्ये पाणी घालायचं नाही। वाटण तयार करून घेतलं, वाटण थोडंसं आपल्याला जाडसरच तयार करायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं ना जाडसर वाटण बनवून तयार झालेलं आहे। एका ताटामध्ये काढून घेतलं, त्यामध्ये घालायचा आहे घरगुती मसाला, तसंच कांदा लसूण मसाला। या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही गरम मसाला देखील यामध्ये वापरू शकता। पाव चम्मच हळद आणि 2 चमचे गोडा मसाला मात्र आपल्याला आवर्जून यामध्ये वापरायचा आहे। आता हे संपूर्ण मसाले वापरून झाले की यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता मसाला तसा कोथिंबीरीमुळे, कांद्यामुळे ओलसर आहे। तुम्हाला जर तेल घालायचं नसेल ना, तर तुम्ही तेल इथे स्किप करू शकता। आपलं इथे चवीपुरतं मीठ घालायचं राहिलं होतं, ते देखील यामध्ये घालून घेतलं आणि आता हा संपूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। संपूर्ण मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले मिक्स करून घेतले कोरडे। त्यानंतर आपल्याला आता इकडे वांगे जे आहेत ते त्याचे काटे काढून घ्यायचे आहे। आता पहा वांगे छान असे फ्रेश घेतलेले आहे। तर वांगे जेव्हा आपण कट करतो ना, तेव्हा ते तसेच ठेवले तर अगदी काही सेकंदांमध्येच काळे पडतात। त्यामुळे ना एक साईडला लगेचच वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे। वांग्याचे आपले काटे काढून झाले की आपल्याला हे वांगे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। वांग्याला आपण ना 4 भागामध्ये डिवाइड करून घेणार आहोत। आज आपण वांग्याचा देठ कुठेही काढलेला नाही, वांग्याचा देठ आहे तसाच ठेवायचा आहे।
त्यानंतर आपल्याला ना इथे हे वांगे जे आहेत पाण्यामध्ये टाकलेले, हे वांगे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर मी दुसरी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये हे वांगे काढून घेतले. आता त्यामध्ये ना 1 चमचाभरच तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. तसे तर वांगे ना आळणी असतात, त्यामुळेच ना मिठाचं थोडंसं प्रमाण इथे आपल्याला वापरावं लागतं. तर थोडं मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून आपल्या ह्या फोडींना छान अशी चव येईल. पाव चम्मच इतकी हळद घालून घ्यायची आहे. तसाच कुठलाही एखादा मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. आता यामध्ये टाकलेलं मीठ, हळद, तेल आणि मसाला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. संपूर्ण वांग्याच्या फोडीला हा मसाला कोट झाला की चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीवरती हे वांग्याच्या फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. वांग्याच्या फोडी ठेवताना मात्र आपल्याला वांग्याची जी बाहेरची बाजू असते ती खालच्या चाळणीच्या वाफेच्या साईडला करायची आहे आणि जो आतला भाग असतो ना तो वरती ठेवायचा आहे. तर सगळ्या वांग्याच्या फोडी अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहे. संपूर्ण वांग्याच्या फोडी व्यवस्थित ठेवून घेतल्या की इकडे अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यामध्ये स्टँड ठेवून त्यावरती ही चाळणी ठेवून झाकण ठेवून 5 मिनिटे हे वांगे जे आहेत ते वाफवून घेऊया. वांगे वाफवतायत तोपर्यंत आपल्याला इकडे दही फेटून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी फ्रेश इतकं दही घेतलेलं आहे. अर्धी वाटी फ्रेश दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की किती चटपटीत पदार्थ होणार आहे. दही फेटून झालं तोपर्यंत इकडे छान असे वांगे देखील आपले शिजले गेलेले आहे. 5 मिनिटामध्येच वांग्याच्या फोडी छान शिजल्या जातात. आता इथे आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहे. संपूर्ण वांग्याच्या फोडी काढून घेतल्या, अशा जरी खाल्ल्या ना तरी मग अतिशय चविष्ट लागतात. त्यानंतर इकडे कढई ठेवायची आहे. आता कढईमध्ये ना चमचा ते 1.5 चमचा इतकं तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरे. हे छान असे फुलल्या गेले की यामध्ये कट करून कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता देखील तेलामध्ये चांगला परतल्या गेला की आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपल्याला हे वाटण देखील छान असं परतवून घ्यायचं आहे. तर तेलावरती ना 2 मिनिटासाठी तरी वाटण आपल्याला परतवत राहायचं आहे. तसं तर आपण हे मसाले छान असे भाजून घेतलेले आहेत. पण ना वाटण जेव्हा आपण तेलावरती परतवतो ना तेव्हा तो पदार्थ अतिशय चविष्ट आणि रुचकर तयार होतो. त्यामुळेच ना वाटण नेहमी अशा पद्धतीने कुठल्याही पदार्थासाठी तुम्ही परतवलं ना तर छानच होतं. इथे ना 2 मिनिटे वाटण परतवून घेतलं. त्यानंतर फेटून घेतलेलं दही यामध्ये ॲड करूया. अगदी क्रीमसारखं आपलं दही फेटून घेतलेलं आहे. दही आपल्याला फेटत असताना एकदम क्रीमी टेक्स्चरवरती फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतलेलं यामध्ये घालून घेतलं. आता थोडंसं मसाल्यामध्ये मिक्स करूया. तसंच थोडं पाणी देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ना आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी देखील घालून घ्यायचं आहे. आता 2 पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर आत्तापर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं की आज आपण काय बनवतोय. तर आज आपण मस्त दही वांगं बनवतोय आणि खरंच दही वांगं खायला अप्रतिम मस्त लागतं. तुम्ही उपवास सोडायला बनवा किंवा पाहुणे आले म्हणून बनवा, कोणाहीसाठी बनवा. अप्रतिम असं आहे आणि तुमची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं जबरदस्त फॅन्टॅस्टिक असं हे वांगं तयार होतं. शिजवून घेतलेल्या फोडी आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलं. तर कोथिंबीर देखील यावरती घालून घेणार आहोत. आता आपण वाटणामध्ये देखील कोथिंबीर घातली तरी सुद्धा वरतून घालायची आहे. आता ना 5 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटामध्ये छान अशी ह्या भाजीला पाहिजे तेवढी तरी देखील येते आणि मस्त अशी भाजी शिजल्या जाते. तसे तर वांगे आपण शिजवूनच घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ भाजी ना शिजवायची गरज काही पडत नाही. झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि आणखीन तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून बघितला हे देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर तोपर्यंत भाजी इथे आपली मस्त अशी तयार झालेली आहे आणि कशी झाली आहे पाहू शकता. मस्त अशी तरी आलेली आहे आणि दही वांगं आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही दही वांग्याची रेसिपी कशी वाटली किंवा बनवणार की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन
नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर चला भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि कशी झाली